विचारांचे साक्षी बना. प्रत्येकजण निर्वाण वांछितोच, कारण कळतेपण कोणाला सहन होत नाही. कळतेपणाला छबी नाही, परमार्थी महास्वार्थी असतो. ज्याने जो स्वार्थ म्हटला तो सर्वांना वाटला, त्याच्याकडे काही राहत नाही. जगात जे काही आहे ती शब्द परंपरा आहे. सगळे धर्म केवळ भावना, त्या भावनांना धरून शब्द परंपरा. देहातील जिन्नस मोठी विलक्षण आहे. केव्हा कोणत्या प्रकारे प्रसन्न होईल सांगता येत नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका. ईश्वर म्हणून जे काय गाजते त्याला दुर्मी काय असेल तर मनुष्य काया. सदा सर्वदा आत्मस्थिती काय ती ज्ञानाला मिळाली. आता त्याला ईश्वराची गरज नाही. ज्ञानी कोणत्याही आठवणीने व्यथित होत नाही. अज्ञानी आप्तपणाच्या व्यथेने मरत असतो. तू खायला घातले नाहीस तर आप्त स्वकीय जगणार नाहीत काय? देह आपोआप नाही का साकार झाला? इकडे आश्रमात तुम्ही न आले तर तुम्ही कसली तरी आशा करत मरणार, आणि इकडे आलात तर तुमची आशाच नाहीशी होईल. प्रश्न: महाराज, मी तुम्हाला शरण आलो तर तुम्हीच पलीकडे घेऊन जाल काय? उत्तर: माझ्या ओळखीवर तुझी मिठी पडली असेल तर म्हणशील तिथे तुला घेऊन जाईन. तू कुठेही जा, माझा शब्द जर तुझ्या लक्षात राहिला तर तो शब्द सर्व काही होईल. मग तुझ्यासाठी मी जे करीन तेवढेच, तुला नंतर कर्तव्यच राहणार नाही. माणसांची ओळख असेल तरच मैत्री किंवा शत्रुत्व असेल. ओळख नसेल तर सगळे ब्रह्म. मुमुक्षूंचा साधक होऊन देवरूप झाले पाहिजे. नंतर देवरूपाचे दान करून टाकले पाहिजे. ते आपोआपच होते. मुद्दाम न पाहता ते दिसते. ते यथार्थ ब्रह्म ही सहज अवस्था. ज्ञानाला स्वतःकरता शब्दांचा काही उपयोग नाही. त्या दिवशी एक पाश्चात्य बाई आली होती. तिला 10,000 वर्षांच्या बाबाजी योग्याने मला भेटण्याचा दृष्टांत दिला आहे. प्रथम महाराजांना भेट व नंतर मला भेट, असे ते तिला म्हणाले. बाबाजी योगी नसून गगन सदृश्य आहे. माझा त्यांच्यावर आरोप आहे की हे ओळखीचे रूप धरून बसलात, पण जगाच्या व्यवहारात तुम्हाला हात घालता येतो काय? मग कशाला जाणीवेचे चॉकलेट चगळीत बसलात? आयुष्य ही नोंद कशामुळे झाली ती त्यांना कळते आहे की नाही? मग कशाला ती सांभाळून ठेवता? मोठे मोठे अवतार आले नि गेले, पण उत्पत्ती स्थिती लय यावर ताबा ठेवतोय काय कोणी? देशात महापूर निरनिराळे अत्याचार झाले तेव्हा हे योगी कुठे गेले होते? त्यांनी काय केले? इकडे ब्रह्मरंध्रात जो गेला तोच म्हणतो जग मिथ्या. ज्यांनी कोणी स्वतःचा सूड घेतला नि सूड पुरा केला त्यालाच हे कळेल. जन्म म्हणून ज्याला नाव आले ते स्वयंभू आहे. ते कोणी बनवलेले नाही, स्वतःही तो बनवून झालेला नाही. स्वतः विचार सहसा कोणी करत नाही. सगळ्या शब्द परंपरा, भावना प्रवाह आहे. लाखोंमध्ये एखादाच स्वतः विचार करतो, एखादाच आपला कान पकडून रिव्हर्सरमध्ये जातो. तुला तू आहेस हे कळलं यापेक्षा मोठा प्रकाश कोणता? काया रूपाने आंधळा असशील, आत्मप्रकाशाने भावनामय नाहीस का? मन शांत आहे वा अशांत आहे कोणाला कळते? त्याला धरून ठेवा. विचाराच्या मागे आहात तोपर्यंत निराश होणार. विचारांचे साक्षी बना. ते तत्व सगळ्याकडे बघते आहे. तत्वाकडे कोणालाच बघता येणार नाही. दृष्टीला दिसते भासते त्यापैकी तू नाहीस. तू द्रष्टा म्हणून राहा. तू काय करतोस हे खोटे आहे. तू द्रष्टा आहेस, ती तसाच राहा. हेच तप कर. अजाणपणे जाणपण जाणवते आहे हाच जन्म. आता तुला जे अनुभव येत आहेत ते निद्रावस्थेतून येत आहेत. जसे गाढ झोपेत राजाला स्वप्न पडले, तो भिकारी आहे, भिक्षा मागायला जातोय. मी जागा आहे ही खात्रीच राजा असून भीक मागायला लावते. झोपेतील खोटी जागृती गेली की पुन्हा राजाच. पण यातील खरं काय? तुला देह नाही, कळतेपणाही तू नव्हेस. तू कळतेपणाचा साक्षी आहेस एवढेच धरून ठेव. मग ध्यानसुद्धा करायला नको. हृदय म्हणजे अंतर्यामीचा आत्मानुभव. परमात्मा कृष्ण म्हणतात, जो मी ईश्वराशिवाय नाही म्हणून भक्ती करतो तेव्हा तो जे जे काय इच्छितो ते मलाच करावे लागते. जप तप या साधनेने प्रत्यक्ष माझी भेट होणार नाही. गुरुच्या वचनाशिवाय जो काही मानतच नाही तो माझा खरा भक्त. तुम्हाला ज्यांच्यामुळे तुम्ही आहात असे कळते तेच भगवंताचे रूप आहे याची साधी आठवण ठेवा. मग तुम्हाला मंदिराच्या दरवाजात जायला नको. पारमार्थिकाने आपल्या हृदयातील संगीत कोणाला ऐकवू नये. देवाशी इतके सख्य ठेवा की तो आधी ऐकतो, मग मी तो बोलला नाही तर मी बोलू शकत नाही अशी सवय लावून घ्या.
चंद्र, सूर्य, तारे कोट्यावधी मैलावर आहेत, ते तुमच्या ज्ञानप्रकाशाने दिसतात. म्हणजे तुमचा ज्ञानप्रकाश किती दूरवर पसरला आहे. हा प्रकाश तुमच्या हृदयातील आत्म्याचा आहे. ही ज्ञानकला जीवाची असू शकेल काय? ती त्या अनंत अपार ईश्वराची. तोंडाने वाचाळपणा करू नका. सुख हे भगवंताच्या नित्याच्या ओळखीचे रूप आहे. आत्मविश्वास ज्याला नाही त्याला धनधान्य संपन्न असूनही सुख लाभत नाही. जर तुम्ही गुरुपुत्र असाल तर अंतर्यामीची गुजगोष्टी कोणाच्या कानावर घालू नका. गुरुपुत्र असेल तो अंतर्यामीच्या अंतर्यामी जे काही सांगायचं असेल ते आपल्या प्रभूशी सांगतो. तू जर गुरुपुत्र आहेस तर जनमनाच्या जाळ्यात पडू नको. ते आपल्या कल्पनेने संकल्पाने तुला लोळवतील. ती गुप्त गोष्ट तुला आणि तुझ्या गुरुलाच माहिती. भक्ताला देव म्हणतो तू मरणार नाहीस. तुझ्या मरणाने मला मरावे लागणार. मी तर अमर अविनाशी आत्मा. तुम्ही कुठेही जा, जो काही काळ वेळ प्रसंग येणार तो भगवंतावर येणार. गडबड झाली तर जय गुरु करा. तुम्ही असलेला जाणवेचा ध्वज परमात्म्याच्या हातात आहे. तो कोणी हिसकावून घेणार नाही. त्याची हजेरी आहे म्हणून तुमची हजेरी आहे, ही आठवण ठेवा. आत्मज्ञान म्हणजे आपण असल्याचे ज्ञान. हाच तो ईश्वर आहे, हाच गुरु आहे निखळ, असा साधा विश्वास असावा. जे लोकांना सांगायचं आहे ते अंतर्यामीच्या देवाजवळ मनोमय मनाने बोला. लोकांना सांगाल तर ते त्यांच्या संकल्पाने विध्वंस करतील. तुमचा निश्चय शुद्ध आणि निर्मळ झाला पाहिजे, हेच याच्यामधले वर्म आहे. देह आपोआप नाही का साकार झाला?